तुम्ही बघू शकता किती छान असा आपला चिकन फ्राय झालेला आहे आणि त्याच्या आतपर्यंत मसाले भिनले आहेत सगळे। आणि हाताने स्वागत आहे माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर। आज मी बनवणार आहे चिकन फ्राय। त्यासाठी मी इथे अर्धा किलो बोनलेस चिकन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। आता मी त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे दही टाकत आहे। तर आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये थोडी 1 चमच इतकी हळद टाकायची असते, पण मी मसाले सगळे नंतर टाकणार आहे। तर आपण हे दही आणि मीठ चांगला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून चिकनला व्यवस्थित लावून 10 मिनिटासाठी झाकण देऊन ठेवूया। इथे 10 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण उघडूया। तर आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। इथे 1 चमच मी जिरा पूड घेतलेली आहे, 1 चमच हळद आहे, 1 चमच गरम मसाला आहे आणि 1 चमच चिकन मसाला आहे। दोन चमच मी लाल तिखट घेतला आहे। मीठ आपण आधीच टाकलेला आहे, त्याच्यामुळे मी मीठ आता टाकणार नाहीये। आणि याला सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने। गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। मी आज पॅनमध्ये चिकन फ्राय न करता तव्यामध्ये करणार आहे। तर मी हे सगळं मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी इथे 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकलेला आहे आणि तोही चांगला मिक्स करून घेऊया। आणि तिकडे तवा गरम झालेलाच आहे, तर लगेचच आपण त्या तव्यामध्ये चिकन टाकून घेऊया। अशा पद्धतीने मी सगळं चिकन या तव्यामध्ये टाकून घेतला आहे। तर याला साईडनं तेल टाकून आपण ते सगळं व्यवस्थित राहिलेला मसाला पण मी त्याच्यावर टाकून घेत आहे। आणि साईडनं मी 1 पळी तेल टाकून घेतलेला आहे। आणि आपण आता तिथे झाकण ठेवून गॅस एकदम स्लो करून 10 मिनिटासाठी ठेवून देऊया। इथे 10 मिनिटं झाली आहेत, तुम्ही बघू शकता एकदम मस्त तेल साईडला आलेला आहे। तेल त्याला सुकेपर्यंत त्या तव्यातच ठेवणार आहोत। तर आता आपण एका साईडनं सगळं पलटी करून घेऊया, कारण दुसऱ्या बाजून पण ते फ्राय झाले पाहिजेत। अशा पद्धतीने एकदम सोप्या आणि झटपट अशी ही होणारी रेसिपी आहे। तर जास्त वेळ न लागता आपल्याला एकदम अवघ्या 10 मिनिटांमध्ये चिकन फ्राय होतो। आज आपण इथे न तांदळाचं पीठ ना कॉर्नफ्लॉवर काही वापरलेला नाहीये। आणि न वापरताही चिकन आपला एकदम मस्त कडक झालेला आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल। तर तुम्ही इथे बघू शकता आपला चिकन मस्त फ्राय झालेला आहे। आणि आता मी वरतून थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चिरून, ती वरतून टाकत आहे। आणि नेहमीच्या पद्धतीपेक्षा जरा वेगळी पद्धत आहे आणि झटपट अशी अवघ्या 10 मिनिटात तयार होणारी ही पद्धत आहे। तर एकदा नक्की करून बघा, छान असे एकदम मस्त चिकन फ्राय तयार होतो। तर इथे आपला चिकन फ्राय तयार आहे, छान दिसतो आणि चव पण एकदम मस्त। आतपर्यंत त्याच्या मसाले सगळे भिनलेले आहेत आणि हाताने तुटतो, तुम्ही बघू शकता। छान शिजला देखील आहे, कारण ते आपण जो तेल साचलेला तो त्याच्यात पूर्ण शिजून घेतलेला आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचा नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल। लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा। तर पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये। मस्त खा आणि मस्त रहा।